सिद्धांत पवार उर्फ बाबा आणि नॉन स्ट्राईक वरती असेल गणेश भाटकर आपल्याला नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. नक्कीच या मॅचसाठी पंचांचं काम बघतात ते म्हणजेच मेन पंच असतील सुरेश चव्हाण सर आणि स्क्वेअर लेग पंच सुहास भाटकर सर. या पंच देखील मी स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा बोलणार आहोत मित्रांनो या मॅच मध्ये. मित्रांनो आपण बघतोय श्रीराम भाटकर कोण आयोजित भाटकर कोण प्रीमियर लीग 2025 सीझन 3 पर्व तिसरा आपण बघतोय. या तिसऱ्या पर्वातला आजचा पहिला दिवस चौथा सामना आपल्या बीटीला येतोय. संघर्ष युवा प्रतिष्ठान वर्सेस अमित स्पोर्ट्स चायकेवाडी या संघाच्या दरम्यान इथे रंगतदार सामना आपल्याला पाहायला मिळेल. इथे आमचे स्कोररचं काम ते म्हणजेच स्कोरर असतील उत्तम भाटकर. त्याचप्रमाणे नक्कीच ही स्पर्धा संपूर्ण स्पर्धा आपण tenniscricket.in च्या माध्यमातून नक्कीच आदरणीय गिरीश कोचरेकर सर व त्याचप्रमाणे सोनमताई चव्हाण यांची संपूर्ण टीम आपल्यासोबत जोडली जाते या स्पर्धेच्या माध्यमातून. त्याचं देखील मी स्वागत करतोय आणि पुन्हा एकदा बोलणार आहोत या मॅचमध्ये. नक्कीच या दिवसाचा चौथा सामना असेल मित्रांनो. आपण होतो षटक क्रमांक पहिला घेऊन दाखल झालाय गोलंदाज रणजित आपल्याला पाहायला मिळेल. तर स्ट्राईक वरती असेल सिद्धांत पवार. नॉन स्ट्राईक वरती आपण बघतोय गणेश भाटकर यांना. नक्कीच पाहायला गेलं तर पहिल्या सामन्यामध्ये इथे मात्र त्यांनी कमाल केली आहे. मॅचच्या स्टार्टचा इथे पंचांचा येतोय. पुन्हा एकदा पहिला चेंडू असेल बघत काय होतंय. चेंडू फेकला गेला इथे मात्र यॉर्कर होता त्याला खोदून काढलाय. मोठा फटका येतोय इथे मात्र पहिल्या चेंडूवरती चेंडूला पाठवून दिलाय 4 धावांसाठी. नक्कीच जसं की पाहायला गेलं तर मागची मॅच जशी सोडली होती तसं आपल्याला रिझल्ट पाहायला मिळतोय. इथे मात्र येता इथे मात्र पहिल्या चेंडूवरती चौकार लगावलाय. म्हणजेच काय तर बावा इथे मात्र आपल्याला नक्कीच चांगली बॅटिंग करताना नक्कीच पाहायला मिळेल. इथे मात्र पहिला चेंडू फेकला गेला त्या चेंडूवरती इथे मात्र 4 धावा मिळाल्यात. अजून देखील आपण बघतोय नक्कीच पहिलं षटक हे पॉवर प्ले षटक आपल्याला पाहायला मिळतंय. या षटकामध्ये फक्त आणि फक्त 2 खेळाडू या सर्कलच्या बाहेर असतील आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा रणजितचा दुसरा चेंडू असेल सामना करेल यावेळेला सिद्धांत पवार मॅन फ्रॉम कुर्तडीचा हा स्टार खेळाडू आपल्याला पाहायला मिळतो स्ट्रायकिंग एंडवरती. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल चांगला चेंडू आहे. इथे मात्र बॅटची हलकी कडा जरूर लागले परंतु काय इथे मात्र बॅटची कडा घेऊन यावेळेला चेंडू ट्रॅव्हल झालाय थडम्यांच्या दिशेने 2 धावांसाठी. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे सरसावताना आपल्याला पाहायला मिळते 6 धावा. नक्कीच जर का विचार केला तर मित्रांनो 5 षटकांचा सामना आपल्याला भेटले पाहायला मिळतोय. नक्कीच पाहायला गेलं तर रणजित आपल्या षटकातला तिसरा चेंडू असेल सामना करेल यावेळेला सिद्धांत पवार जो मात्र स्ट्रायकिंगवरती आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच चांगला दमखम दाखवतो वारंवार चांगली बॅटिंग करतोय. पुन्हा एकदा आपल्याला तोच फलंदाज पाहायला मिळतोय. इथे मात्र खराब चेंडू आहे त्याचा फुलटोस आढावा घेतलाय का हे मात्र बघण्यासारखं असेल. इथे मात्र पुन्हा एकदा काय इथे मात्र बावा पवारची बॅट आपल्याला बोलताना पाहायला मिळते आहे. चेंडूला पाठवून दिलाय 6 धावांसाठी. या 6 धावांची संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचली ती तब्बल 12 या धावसंख्येवरती. 12 लॉस ऑफ 0 विकेट्स. नक्कीच सिद्धांत पवार मी तुम्हाला आधीच बोललो होतो हा खेळाडू घातक खेळाडू आहे. नक्कीच वारंवार तो ऑल कुर्तडे संघातून खेळताना पाहायला मिळतोय परंतु आता मात्र आपण BPLच्या माध्यमातून त्याला इथे मात्र बघताय खेळताना पाहायला मिळतोय. नक्कीच पाहायला गेलं तर आतापर्यंत त्याने एक चौकार लगवलाय 1 षटकार लगवलाय. पुन्हा एकदा बघूयात रणजितवर आता मात्र कुठेतरी नक्कीच दबावावरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा पुढचा बॉल असेल फेस करेल यावेळेला सिद्धांत पवार. बघूयात कशा प्रकारे फेस करतोय. नेक्स्ट बॉल चेंडू फेकला जातोय. चांगला चेंडू आहे इथे मात्र फटका जरूर बसतोय. या वेळेला मात्र नक्कीच बॅटची कडा घेतले परंतु इथे मात्र मिस फिल्डिंग झाली आहे मित्रांनो. साई बोरकर कडून मिस फिल्डिंग झाली आहे आणि इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल झालाय 4 धावांसाठी. नक्कीच मित्रांनो जर का विचार केला तर मित्रांनो सामन्यामध्ये फिल्डिंग देखील खूप महत्त्वाची असते परंतु इथे मात्र मिस फिल्डिंग झाली आहे. आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळाली आहे आणि चेंडूला पाठवून दिलं 4 धावांसाठी. तिथे मात्र 1च धाव मिळाली असती तिथे मात्र एक्स्ट्रा 3 धावा मिळाल्यात. एकूण 4 धावा मिळाल्यात आणि या 4 धावाच्या साहाय्याने धावसंख्या झाली ती म्हणजेच 16 धावा. नक्कीच पुन्हा एकदा विचार केला तर सिद्धांत पवार या ओव्हरवरती कुठेतरी आपलं राज निर्माण करताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा रणजित आता मात्र पुढचा चेंडू असेल यावेळेला सामना करेल तो म्हणजेच पुन्हा एकदा सिद्धांत पवार आपल्याला पाहायला मिळतो. अजून देखील 2 चेंडूचा खेळ बाकी असताना पाहायला मिळेल. चांगला चेंडू आहे मोठा फटका इथे मात्र काय झेलचा प्रयत्न होईल का परंतु नाही. इथे मात्र बावाच्या बॅटमधून येणारा दुसरा मोठा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. सिद्धांत पवार ऑन फायर होताना आपल्याला पाहायला मिळेल. या षटकाराने धावसंख्या 6 ने पुढे सरसावली आहे. जाऊन पोहोचते तब्बल 22 या धावसंख्येवरती. अजून देखील या षटकामधला या पॉवर षटकामधला अजून देखील एका चेंडूचा खेळ आपल्याला बाकी असताना जरूर पाहायला मिळेल. नक्कीच एक चांगलं षटक आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅटिंग करणाऱ्या संघाच्या माध्यमातून सिद्धांत पवार इथे मात्र चमकताना पाहायला मिळतोय. पुढचा चेंडू आहे इथे मात्र पुन्हा एकदा हलका चेंडू आहे. इथे मात्र झेलचा प्रयत्न होईल का इथे मात्र झेल टिपला गेलाय साहिलच्या माध्यमातून. नक्कीच इथे मात्र माघारी परतावं लागतं. या चेंडू नंतर जर का विचार केला तर नक्कीच कोणता मोठा खेळायची फटका इथे मात्र नक्कीच जरूर नव्हती परंतु इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता आणि तोच इथे मात्र फटका खेळत असताना इथे मात्र माघारी परतावं लागतंय. बॅक टू द पवेलियन सिद्धांत पवार. डीजे
आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली ती म्हणजेच 22 धावा. एक गड्याच्या मोबदल्यामध्ये 22 धावा आपल्याला पाहायला मिळतात. बॅक टू द पवेलियन सिद्धांत झाला होता. आता मात्र नवीन आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय. सुयश इथे मात्र दाखल केला जातोय. सुयश नागवेकर याला हा देखील एक चांगला फलंदाज आहे. वारंवार चर्चेमध्ये राहतो, परंतु आता मात्र मोठा इथे मात्र मंच आहे. BPLचा मंच आहे, परंतु आपल्याला नक्कीच पाहायला गेलं तर एक मोठा सामना आपल्याला पाहायला मिळतोय. संघर्ष युवा प्रतिष्ठान वर्सेस षटक क्रमांक दुसरे घेऊन दाखल झाले गोलंदाज अनिकेत पवार आपल्याला पाहायला मिळेल. बघूयात जसं की पाहायला गेलं तर अनिकेत पवार याने मागच्या मॅचमध्ये 6 विकेट्स घेतल्या होत्या, परंतु संघ पराभूत जरूर ठरला, परंतु 6 विकेट्स घेतल्या होत्या. पुन्हा एकदा अनिकेत पवार आपल्याला बॉलिंग मार्गवरती पाहायला मिळतो. या संघाचा आयकॉन खेळाडू आहे. बघूयात काय होतंय. समोर असेल गणेश भाटकर, ज्याने मात्र मागच्या मॅचमध्ये तुफान खेळी केली होती. असा गणेश भाटकर इथे मात्र सामना इथे मात्र पाहायला गेलं नक्की चांगला होऊ शकतो. आणि ते मात्र डक केलं जातं. हलक्या हाताने खेळून केलेल्या चेंडूला एक धाव नक्कीच मिळते. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 23 धावा आपल्याला पाहायला मिळतात. नक्कीच पाहायला गेलं तर गणेश भाटकर जर का विचार केला तर मागच्या मॅचमध्ये तब्बल 38 धावा जमवल्या होत्या, त्यामध्ये 4 षटकार लगावले होते आणि आपला सामना इथे मात्र विजय करून दिला होता आपल्या संघाला आणि स्वतः सामनावीरचा मानकरी ठरला होता. असं आपल्याला गणेश भाटकर आता मात्र नॉन स्ट्राईक वरती पाहायला मिळेल, परंतु आता मात्र आपण स्ट्राईक वरती बघतोय. सुयश यायला हा देखील नवीन नौका खेळाडू आहे. बघत कशा प्रकारे छाप सोडतोय काही बघण्यासारखं असेल. चेंडू फेकला गेलाय. अनिकेत पवार इथे मात्र पाहिला गेलं तर पहिला चेंडू इथे मात्र सन्मानपूर्वक खेळून काढलाय. सुयश याने धावसंख्या तिथेच थांबली 23 धावसंख्येवर. जसं की पाहायला गेलं तर मागच्या षटकामध्ये रणजितने इथे मात्र खूप धावा खर्च केल्या, त्यामध्ये नक्कीच बाबाचे आपल्याला 2 षटकार पाहायला मिळाले होते, परंतु अंतिम चेंडूवरती इथे मात्र माघारी भरताना पाहायला मिळाला होता. तो म्हणजे सिद्धांत पवार, एक मोठं नाव या पंचक्रोशी मधलं पुन्हा एकदा बनणार आहोत. नेक्स्ट बॉल असेल अनिकेत पवार यांच्या माध्यमातून फेकला गेलाय. इथे मात्र पुन्हा एकदा शपलून खेळायचं होतं, परंतु इथे फक्त आणि फक्त मला वाटतं एकच जम येईल. नक्कीच पाहायला गेलं तर आता मात्र स्ट्राईक वरती येईल गणेश भाटकर. या एका धावेची धावसंख्या दिली म्हणजेच 24 धावा 24. नक्कीच अनिकेत पवार एक चांगला खेळाडू आहे. या संघाचा आयकॉन आहे, संघ मालक आहे. नक्कीच एक चांगली कामगिरी करतो आपल्या संघासाठी. वारंवार पाहायला गेलं तर चांगली बॉलिंग करतो, परंतु मागच्या मॅचमध्ये बॅटिंग करत असताना पहिल्या चेंडू माघारी परतला होता, परंतु आता मात्र पुन्हा एकदा त्याला साकार करावं लागेल. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल चांगला चेंडू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा बीट होतोय, म्हणजेच काहीतरी इथे मात्र लाईन आणि लेनवरती आपल्याला बॉलिंग होताना पाहायला मिळते. अनिकेत पवार नक्कीच एक चांगली बॉलिंग केली आहे मागच्या मॅचमध्ये, त्याचं उत्तर आपल्याला या मॅचमध्ये देखील पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा जर का विचार केला तर सुयश नागवेकर हा देखील एक चांगला फलंदाज आहे, परंतु आता मात्र कुठेतरी जखडून ठेवलं गेलंय. पुन्हा एकदा धावसंख्या झाली म्हणजे 25 धावा. बघूयात काय होतंय. अनिकेत पवार नेक्स्ट बॉल असेल, यावेळेस सामना करेल सुयश नागवेकर, एक चांगला खेळाडू आहे, परंतु बघूयात काय होतंय. चेंडू फेकला गेला. इथे मात्र सुयशला साठीचा चेंडू होता. इथे मला वाटतं धोक्याची घंटा नॉन स्ट्रायकिंग एंडला होती, परंतु इथे बॅकअपला कोणताच खेळाडू नव्हता आणि त्याचमुळे इथे मला वाटतं इथे थ्रो केला नाहीये. नक्कीच पाहायला गेलं तर इथे फक्त आणि फक्त निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या तिथेच थांबली आहे 25 धावांवरती. अजून देखील पाहायला गेलं तर षटकामधले मला वाटतं अखेरचा एक चेंडू असताना बाकी असताना पाहायला मिळेल. अजूनपर्यंत मला वाटतं फक्त आणि फक्त 3च धावा खर्च केल्या गेल्यात. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉलला अंतिम चेंडू असेल, चांगला चेंडू आहे, फटका प्रॉपर आहे, धोक्याची घंटा नॉन स्ट्रायकिंग एंडला. अनिकेत पवारने इथे मात्र नक्कीच चांगल्या पद्धतीने रन आउट केलाय. धावचीत झालाय फलंदाज, माघारी परततोय बॅक टू द पवेलियन. सुयश नागवेकर मोठा धक्का, मोठा आदर आपल्याला पाहायला मिळतो. त्या दरम्यान षटक क्रमांक दुसरं इथे मात्र संपतंय. 2 षटकांच्या अखेरी धावसंख्या झाली आहे 25 धावा. 2 गडी बाद 25 गो टू डीजे. शाहरुखला दाखल केले जाते. शाहरुख हुशे आपल्याला पाहायला मिळतो नवीन फलंदाज. जसं की पाहायला गेलं तर आतापर्यंत षटक क्रमांक दुसरे इथे मात्र समाप्त झालंय. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 25 धावा 2 गड्यांच्या मोबदल्यामध्ये. आता मात्र नवीन आपल्याला बॉलर पाहायला मिळतोय, तो मात्र मॅन फ्रॉम काझरगडीचा सितारा साहिलला इथे मात्र दाखल केले जात आहे. साहिल कली आपल्याला बॉलिंग मार्गवरती पाहायला मिळेल. सामना करेल तो म्हणजेच इथे मात्र शाहरुख हुशे हा मात्र नवीन फलंदाज आहे, नौका फलंदाज आहे. बघूयात कशा प्रकारे फेस करतोय साहिलच्या चेंडूवरती. जसं की पाहायला गेलं तर 25 धावा आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळत आहेत. पुन्हा एकदा पहिला चेंडू असेल षटकामधला, षटक क्रमांक 3 चालू होत आहे. पहिला चेंडू आहे, इथे मात्र फटका जरूर बसतोय. झेलचा प्रयत्न शिवसेनेचा झालाय, एका हाताने झेल पकडायचा होता, परंतु इथे मात्र नक्कीच झेल सुटला. त्यानंतर काहीतरी इथे मात्र दुसऱ्या धावेत घ्यायचा प्रयत्न केला होता, परंतु एक चांगला कॉलिंग म्हणावं लागेल गणेश यांच्या माध्यमातून. इथे मात्र माघारी पाठवलं होतं ते म्हणजे शाहरुख यांना
नक्कीच इथे मात्र एकच धाव मिळते. एका धाब्याच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे आपल्याला नक्कीच पाहायला मिळते. धावसंख्या झाली ती म्हणजेच 26 धावा 26. नक्कीच साहिल कलिये हा देखील एक चांगला खेळाडू आहे जो मात्र काजरकाठीला बिलॉंग करतो. चांगला फलंदाज आहे, चांगला गोलंदाज आहे. तो मात्र आता आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बघूयात गणेश भाटकर जो मात्र मागच्या मॅच मध्ये चांगली तुफान खेळी केली आहे, परंतु आता मात्र पूर्णपणे शांत असताना पाहायला मिळतो. परंतु आता मात्र धमाका होतो बघण्यासारखं असेल. चांगला चेंडू आहे, धमाका झालाय मित्रांनो. इथे मात्र या वेळेला मात्र धमाका केला जातोय. गणेश भाटकरच्या माध्यमातून चेंडूला पाठवून दिलाय हवाई यात्रेवरती 6 धावांसाठी. या 6 धावांनी संघाची धावसंख्या मित्रांनो आपण बघू शकता ऍक्शन रिप्ले मध्ये. इथे मात्र पुढे येऊन खेळायला नक्कीच एक चांगला फटका खेळला गेला. इथे मात्र चेंडूला पाठवून दिलं 6 धावांसाठी. धावसंख्या झाली 32 धावा 32. पुन्हा एकदा गणेश भाटकर नक्कीच एक चांगला खेळाडू आहे. त्याचं उत्तर आपल्याला पूर्णपणे पाहायला मिळते या सामन्याच्या माध्यमातून. बघूयात काय करते. नेक्स्ट बॉल सायलेंच्या असतील चेंडू फेकला गेला. इथे मात्र खराब चेंडू आहे. इथे मात्र पाहायला गेलं तर एक धाव नक्कीच मिळेल. मला वाटतं वाईट +2 अशा एकूण 3 धावा नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. पंच असतील मेन पंच सूरज चव्हाण सर आणि स्क्वेअर लेग पंच आपण बघतोय ते म्हणजेच सुहास भाटकर सर. नक्कीच यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. धावसंख्या आता मात्र पाहायला मिळते ती म्हणजेच 35 धावा 35. पुन्हा एकदा साहिल कलिये थोडासा इथे मात्र लाईन पूर्ण भरकणं पाहायला मिळतोय. आता बघूयात कमबॅक होतोय का. मागच्या चेंडूवरती षटकार जरूर लगावला होता, त्यानंतर काय तरी ते मात्र कमबॅक करू शकतो हे मात्र बघण्यासारखं असेल. बघूयात काय होतंय. साहिल कलियेचा नेक्स्ट बॉल सामना करेल गणेश भाटकर. पंचांना पार केलाय. राऊंड विकेटचा मारा आहे. इथे मात्र मोठा फटका पुन्हा एकदा गणेश भाटकरचा आणि इथे मात्र चांगला प्रयत्न होता आणि मला वाटतं इथे नक्कीच 5 धावा रोखल्यात की काय. नक्कीच डिसिजन पेंडिंग असेल. यावेळेला पाहायला गेलं तर चांगली फिल्डिंग केली आहे साईच्या माध्यमातून आणि मला वाटतं इथे 5 धावा इथे पूर्णपणे रोखल्या गेल्या आहेत. म्हणजेच काहीतरी इथे मात्र फक्त आणि लाईनमन आपला इशारा द्यायचा आहे. डिसिजन पेंडिंग असेल. लाईनमन कृपया आपण आपला इशारा द्यायचा आहे लवकरात लवकर. नक्कीच एक चांगला फटका खेळला गेला. त्यानंतर इथे मात्र साई याने चांगली फिल्डिंग केली आहे. साई नक्कीच पाहायला गेलं तर एक चांगला खेळाडू आहे. नक्कीच एक त्याच्या माध्यमातून आपल्याला झेल सुटताना जरूर पाहायला मिळाला होता, परंतु चांगली फिल्डिंग केली आहे. जसं की पाहायला गेलं तर इथे मात्र सर्व लाईनमनना विनंती करतोय आपण लाईनवरती राहायचं. सर्व लाईनमन आपल्याला विनंती असेल की आपण प्रत्येक ठिकाणी जायचं आहे, प्रत्येक दिशेने जायचं आहे, एका ठिकाणी थांबायचं नाहीये. लाईनमनना विनंती करतो. एक मोठी स्पर्धा आपण खेळवतोय BPLच्या माध्यमातून. आपल्याला पुन्हा एकदा विनंती असेल की आपण प्रत्येक ठिकाणी येऊन थांबून राहायचं आहे. डिसिजन पेंडिंग असेल अजून देखील. पंच इथे मात्र सल्लामसलत करतात या चेंडू नंतर. साई याने चांगला चेंडू अडवला होता. इथे आपण लाईव्ह मध्ये देखील चेक करतोय. रिझल्ट काय असेल ते आपल्याला थोड्याच वेळात कळणार आहे. दोन्ही पंच सल्लामसलत करतात या चेंडू वरती अडवला गेलाय की षटकार गेला याच्यावरती आपण इथे डिस्कस करतोय. चेक करतोय लाईव्हच्या माध्यमातून. तिथे पंच देखील स्वतः चेक करतायत, सल्लामसलत करतायत. फक्त आणि फक्त एकच धाव मिळते. जरा मी फक्त विनंती करतो सर्व कमिटी मेंबर्सना, सर्व या ठिकाणी मुन्नू सुर्वे लाईनमन जायचं आहे.
विदित भाटकर, नीलू भाटकर, जरा लाईनमन जायचं आहे खाली. सगळ्या प्लेयर्सना विनंती करतो, रोहित कोण असतील तर तिकडे घ्यायचं आहे खाली. ठीक आहे, सामन्याला सुरुवात करायची आहे. यस नक्कीच पुन्हा एकदा बनणार आहोत मॅचकडे. साहिल कलिये चांगली बॉलिंग करतोय, चेंडू फेकला गेला इथे मात्र पुन्हा एकदा हेलिकॉप्टर उडवला गेलाय शाहरुखच्या माध्यमातून. इथे मला वाटतं पुन्हा एकदा अडवायचा प्रयत्न होता, परंतु या वेळेला मात्र अडू शकत नाहीयेत. इथे मात्र चांगला फटका खेळला गेला आणि इथे मात्र फटका गेला 4 धावांसाठी. नक्कीच हेलिकॉप्टर उडवला गेला होता, लँड देखील झालाय आणि धावसंख्या झाली आहे 40 धावा. शाहरुख घुशे नक्कीच एक चांगला फलंदाज आहे. नक्कीच एक पाहायला गेलं तर चांगला फटका खेळला गेला होता, देखणा फटका खेळला गेला. तदनंतर 4 धावा मिळाल्यात आणि या 4 धावांची धावसंख्या झाली आहे 40 धावा. पुन्हा एकदा साहिल कलिये, जर का विचार केला तर साई बोरकर याने एक चांगला जम्प करून इथे मात्र चेंडू इथे मात्र सेव्ह केला होता. नक्कीच इथे मात्र 5 धावा रोखल्या आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा बोलणार आहोत, नेक्स्ट बॉल असेल. इथे मात्र पाहायला गेलं तर या वेळेला मात्र शाहरुखसाठी हा चेंडू होता, परंतु खूपच खराब चेंडू फेकला गेला. इथे मात्र पंचांनी दंडित केलं या चेंडू नंतर. नक्कीच पाहायला गेलं तर इथे नियम क्रमांक 22 वापरावा लागला क्रिकेटच्या पटलावरचा आणि पाहायला गेलं तर इथे वाईटच्या रूपामध्ये 1 धाव मिळते. धावसंख्या झाली आहे 41 धावा 41. पुन्हा एकदा विनंती असेल सर्व लाईनमन मधूनला आपण बाउंड्री लाईनवर जायचं, सर्व लाईन्समन आपल्या विनंती आहे. पुन्हा एकदा बोलणार आहोत, नेक्स्ट बॉल. चेंडू फेकला गेलाय, इथे मात्र मोठा फटका लगावला गेलाय. पिकअप शॉट आहे, झेलचा प्रयत्न होईल का, परंतु नाही आहे. आणि इथे मात्र मला वाटतं बॅक टू बॅक येणारा दुसरा चौकार आपल्याला शाहरुखच्या बॅटमधून पाहायला मिळतोय. शाहरुखची बॅट आपल्याला नक्कीच इथे मात्र कमाल करताना पाहायला मिळते आहे. धावसंख्या झाली ती म्हणजेच या चौकाराने 45 धावा आपल्याला धावसंख्येवरती पाहायला मिळत आहेत. 45 धावा. साहिल कलिये इथे मात्र कुठेतरी दडपणाखाली असेल, कारण की पाहायला गेलं तर खूप खराब इथे मात्र बॉलिंगचं प्रदर्शन आपल्याला पाहायला मिळत आहे. नक्कीच बॅक टू बॅक 2 चौकार लगावले गेले. आता पुन्हा एकदा शाहरुख, बघूयात काय होतंय, हॅट्रिक होते का चौकाराची. चेंडू फेकला गेलाय, मोठा फटका इथे मात्र खेचला गेलाय. बघूयात काय होतंय, मला वाटतं एकदा मिळते आणि इथे नक्कीच इथे मात्र चौकाराची हॅट्रिक झाली की काय हे मात्र बघण्यासारखं असेल. आणि इथे मात्र पंचांचा इशारा येतोय 4 धावांचा, म्हणजेच काय तर इथे मात्र सल्लाग लगातार इथे मात्र 3 चौकार इथे मात्र लगवण्याचा कार्यक्रम केला. तो म्हणजेच शाहरुख यांच्या माध्यमातून धावसंख्या झाली ती म्हणजेच 49 धावा. तदरम्यान षटक क्रमांक 30 इथे मात्र संपलंय. धावसंख्या झाली आहे 49 धावा, म्हणजेच काय तर अजून देखील उर्वरित चेंडू बाकी असतील ते म्हणजेच 12. आता बघूया त्या 12 चेंडूवरती किती धावा जमवतात ते म्हणजेच संघर्ष या संघाचे खेळाडू, संघर्ष युवा प्रतिष्ठान संघाचे खेळाडू. मात्र सामना इथे मात्र खूप बघण्यासारखा आपल्याला पाहायला मिळतोय. एका साईडला संघ असेल संघर्ष युवा प्रतिष्ठान, तर एका बाजूला संघ असेल तो म्हणजेच अमित स्पोर्ट्स हा संघ आपल्याला नक्कीच या स्पर्धेच्या मधून पाहायला मिळतोय. आतापर्यंत पाहिला गेला तर षटक क्रमांक 3 इथे मात्र समाप्त झालाय. 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 49 धावा. नक्कीच एक चांगलं इथे मात्र स्कोरचं काम होतं ते म्हणजेच उत्तम भाटकर सर, त्याचं देखील स्वागत करतो या स्पर्धेच्या माध्यमातून. पुन्हा इथे बोलणार आहोत, नेक्स्ट ओव्हर असेल अनिकेत पवार यांच्या माध्यमातून. षटक क्रमांक इथे 4 फेकलं जात आहे. पहिला चेंडू असेल, चेंडू फेकला गेलाय, इथे मात्र जायला गेलं तरी पाहिला गेला मोठा चेंडू फेकला गेला, वेगवान चेंडू होता आणि इथे मात्र कोणताच इथे मात्र मोठा फटका आला नाहीये, म्हणजेच काय तर फक्त एकेरी धाव बायच्या रूपामध्ये मिळाली आहे. नक्कीच इथे मात्र 1 धाव मिळते आहे. धावसंख्या झाली आहे 50 धावा. संघाचे इथे मात्र अर्धशतक पूर्ण पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. शाहरुख ज्याने मात्र मागच्या षटकावरती नक्कीच लगातार 3 चेंडू होते, 3 चौकार इथे मात्र लगावला गेलेत. आता पुन्हा एकदा तोच आपल्याला बॅट्समन स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. नेक्स्ट बॉल, चांगला चेंडू आहे, फटका इथे मात्र प्रॉपर नाही आहे, फटका जरूर बसतोय, क्षेत्ररक्षक फटका खाली येतोय आणि इथे मात्र पाहायला गेलं तर मोठा हादरा बसताना पाहायला मिळेल. बॅक टू द पवेलियन शाहरुख खुशे, जो मात्र मागच्या षटकामध्ये चांगली बॅटिंग केली, परंतु आता मात्र अनिकेत पवारने इथे मात्र त्याला माघारी परतवले आहे. नक्कीच कंप्लीट केला जाईल झेल आणि समाप्त झाला इथे मात्र शाहरुख यांच्या पारीचा खेळ. बॅक टू द पवेलियन, मोठा धक्का इथे मात्र माघारी परताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 50 धावा. नक्कीच पाहायला गेलं तर अजून देखील या षटकामधले 4 चेंडूंचा आपल्याला खेळ नक्कीच बाकी असताना पाहायला मिळेल, म्हणजेच काय तर उर्वरित अजून देखील 10 चेंडूंचा खेळ आपल्याला नक्कीच बाकी असताना पाहायला मिळेल. मित्रांनो, आपण बघतोय BPLचा थरार भाटकर गोल्ड प्रीमियर लीग. नवीन फलंदाज प्रथमेश आपल्याला पाहायला मिळतोय, प्रथमेश करसोडे आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. परंतु पाहायला गेलं तर इथे नक्कीच अनिकेत पवार एक चांगली आपल्याला बॉलिंग करताना पाहायला मिळतो. सर्व क्रिकेट रसिकांना जर का विचार केला तर मागच्या मॅचमध्ये त्याने चांगला विक्रम केलाय. नक्कीच एका सामन्यामध्ये त्याने 6 विकेट्स मिळवले आपल्या संघासाठी, परंतु थोडेसे इथे मात्र चुकीमुळे त्यांचा संघ पराभूत ठरला होता, परंतु आता मात्र चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतो अनिकेत पवार. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. नवीन फलंदाज आपण बघतोय प्रथमेश करसोडे, मॅन फ्रॉम पालकरोडीचा खेळाडू आपल्याला पाहायला मिळतोय. बघूयात काय घडतंय. इथे मात्र अनिकेत पवार आपल्याला चांगली बॉलिंग करताना पाहायला मिळेल, चांगली फिल्डिंग देखील पाहायला मिळते आहे. बघूयात काय होतंय.
नेक्स्ट बॉल असेल, चेंडू फेकला गेलाय, पंचांना पार केला, या वेळेला मात्र फटका पुन्हा इथे फसतो. इथे मात्र धोक्याची घंटा नॉन स्ट्रायकिंग एंडला होती, परंतु इथे मात्र फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे नक्कीच पाहायला मिळते, ती म्हणजेच 51 धावा, 51. आता मात्र खूप काळानंतर आता मात्र स्ट्राईक वरती इथे मात्र दाखल केला जातोय, तो म्हणजेच फलंदाज गणेश भाटकर. बघूयात काय होतं. आतापर्यंत खूप शांत राहिलाय, फक्त आणि फक्त एक षटकार लगावला गेला या पारीमध्ये. बघूयात काय होतंय, मोठे फटके येतात का. इथे मात्र मोठा फटका लगावलाय, परंतु इथे मात्र पुन्हा एकदा फटका फसलाय, पुन्हा एकदा झेल केले तो साहिल इथे मात्र कोणतीच चूक करत नाहीये. मला वाटतं त्याने लगातार 2 इथे मात्र झेल पकडले गेले साहिलच्या माध्यमातून. साहिल शिंदे मॅन फ्रॉम TK शिंदेवडचा स्टार आपल्याला पाहायला मिळतोय, मैदानाच्या आतमध्ये चांगली फिल्डिंग करतोय, लगातार 2 झेल पकडले गेलेत. आता मात्र माघारी परतवलंय गणेश भाटकर, मोठा मोहरा इथे मात्र करत होताना पाहायला मिळतोय. बॅक टू द पवेलियन गणेश. धावसंख्या आपण बघतोय स्कोर कार्ड वरती, तिथेच थांबली ती म्हणजेच 51 धावसंख्येवरती. आता मात्र नवीन आपल्याला बॅटर पाहायला मिळेल, तो म्हणजेच प्रतीक कांबळे आपल्याला नवीन फलंदाज पाहायला मिळतोय. जसं की पाहायला गेलं तर अजून देखील या षटकामधले मला वाटतं 2 चेंडूंचा खेळ इथे मात्र बाकी असताना पाहायला मिळेल. पुन्हा एकदा मी आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं या भव्य दिव्य क्रीडांगणावरती स्वागत करतो. मित्रांनो, आपण बघतोय BPLचा थर 2025चा थर आपल्या भेटीला येतोय. पर्व 30 आहे, सीझन 3 आपण बघतोय, अनुभवतोय, ऐकतोय, आजमावतोय, पर्वमध्ये येऊन ठेपलोय. आतापर्यंत पाहिला गेला तर षटक क्रमांक 4 चालू असताना या षटकामध्ये 4 चेंडू फेकले गेलेत आणि या 4 मात्र पाहिला गेलं तर धावसंख्या झाली म्हणजे 51 धावा. अजून देखील 2 चेंडूचे इथे मात्र आपल्याला खेळ बाकी असताना पाहायला मिळेल. सामना करेल प्रतीक कांबळे. बघूयात काय होतंय. नेक्स्ट बॉल, 5वा चेंडू बसेल, धावायला सुरुवात केली, ओव्हर विकेटचा मारा आहे, चेंडू फेकला गेलाय. इथे मात्र खोलवर टप्प्यात चेंडू फेकला गेला होता, चांगला फटका आहे आणि मला वाटतं इथे चांगला फटका घेतला गेलाय. प्रतीकच्या बॅटमधून येणारा पहिला चौकार आपल्याला पाहायला मिळतोय. 4 धावांची धावसंख्या 4 ने पुढे सरसावली आहे, 55 धावांवरती जाऊन पोहोचली आहे. नक्कीच प्रतीकने येता दाखवून दिलंय, नक्कीच मी देखील एक चांगला खेळाडू आहे याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळते. 4 धावा मिळत आहेत, धावसंख्या झाली आहे 55 धावा. अजून देखील या षटकामधला अखेरचा एक चेंडू बाकी असताना आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच पाहायला गेलं तर खूप चांगली बॅटिंग या आपल्याला इनिंगमध्ये पाहायला मिळाली होती, नक्कीच बावायाची. तर दरम्यान पाहायला गेलं तर गणेशने देखील चांगली दमखम दाखवलंय आणि आता मात्र प्रतीक हा देखील एक चांगली इथे मात्र आपल्याला दमखम दाखवताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा या षटकातला अंतिम चेंडू असेल, षटक क्रमांक 4 आपल्याला पाहायला मिळतोय. चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू आहे, परंतु इथे मात्र चेंडू बघितला, चेंडू सोडून दिला आणि इथे मात्र पंचांनी दंडित केला गेलाय. म्हणजेच काहीतरी इथे मात्र क्रिकेटच्या पटलावरचा इथे मात्र नियम क्रमांक 22 वापरला गेलाय. पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा येतोय. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाऊन बोलली ती म्हणजे तब्बल 56 या धावसंख्येवरती 56. पुन्हा एकदा अनिकेत पवार यांचा अंतिम चेंडू असेल, षटक क्रमांक 4 मधला. बघूयात कशा प्रकारे फेस करतोय फलंदाज प्रतीक कांबळे, जो मात्र चांगला फॉर्म मध्ये आहे, परंतु इथे मात्र पाहिला गेला तर फटका देखील प्रॉपर आहे, परंतु एक धाव मिळाली आहे. रणजितने हा चेंडू अडवला, चेंडू फेकलाय, तोपर्यंत इथे एक धाव चोरीला गेली आहे. तर दरम्यान षटक क्रमांक 4 इथे मात्र संपतोय असा इशारा इथे पंचांच्या मधून आपल्याला पाहायला मिळतोय आणि 4 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 57 धावा. म्हणजेच काय तर आता मात्र येणारे अंतिमचे 6 चेंडू बाकी असतील. बघूयात या 6 चेंडूवरती किती धावा जमवतात ते, म्हणजेच संघर्ष या संघाचे खेळाडू, संघर्ष व प्रतिष्ठान संघाचे अंतिमचे 7 चेंडू असतील इथे मात्र आपल्याला पाहायला मिळतील. ते मात्र फेकण्यास दाखवले ते म्हणजेच गोलंदाज असतील. तुषार चाळके आपल्याला नवीन आपल्याला बॉलर पाहायला मिळते. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. तुषार चाळके आपल्याला नवीन गोलंदाज पाहायला मिळतात. सामना करेल प्रतीक कांबळे. बघूयात पहिला चेंडू असेल, पंचारा पार केला, चेंडू फेकला गेला, इथे मात्र मोठा फटका लगावला गेला, परंतु प्रॉपर टायमिंग नाही आहे. साई बोर करतो झेल खाली आणि साईने इथे मात्र कोणतीच चूक नाही केली आहे. म्हणजेच काहीतरी ते मात्र चांगला झेल पकडला गेलाय आणि ते मात्र कंप्लीट केला जाईल झेल आणि समाप्त झाला तो म्हणजेच प्रतीकांच्या पारीचा खेळ. डीजे आपण जाता आवाज ऐकला, माऊली साऊंड कोंडवी, नक्कीच दमदार साऊंड आपल्याला ऐकायला मिळतोय या स्पर्धेच्या माध्यमातून. ते देखील जोडले जातात, त्यांचे देखील मी स्वागत करतो मनाच्या कमिटीच्या माध्यमातून. आता मात्र नवीन आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय, तो म्हणजेच साई आंबरे आपल्याला पाहायला मिळतोय. तर दरम्यान पाहायला गेलं तर षटक क्रमांक या वेळेला अंतिम षटक चालू असताना पाहायला मिळतंय. 5वं षटक चालू असताना पाहायला मिळतंय. एक चेंडू फेकला गेलाय, धावसंख्या झाली 57 धावा. पुन्हा एकदा नवीन फलंदाज आपल्याला बॅटर म्हणून पाहायला मिळतो, तो म्हणजेच साई आंबरे. बघूया कशा प्रकारे फेस करतोय. आतापर्यंत पाहिलं गेलं तर चांगली इथे मात्र बॉलिंग केली जाते. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. नेक्स्ट बॉल, दुसरा चेंडू असेल, या वेळेला आपण बघतोय मित्रांनो संघर्ष प्रदर्शन संघ बॅटिंग करतोय. बघूयात काय होतंय. पुढचा चेंडू असेल, या वेळेला
राऊंड विकेटचा मारा, चेंडू फेकला गेला, इथे मात्र मोठा फटका लगावला गेलाय साईच्या बॅटमधून, मोठा फटका येईल का, परंतु इथे मात्र सेफ हँड्स आपल्याला पाहायला मिळतात, म्हणजेच काय ते मात्र बॅक टू बॅक दुसरा मोठा धक्का बसतोय. या वेळेला मात्र माघारी परतावं लागलंय, फटका फसला होता आणि त्याचमुळे फटका जाऊन सरळ टेपला होता, म्हणजे रणजित यांच्या हातामध्ये. त्याने ते मात्र एक चांगला झेल पकडला रणजितच्या माध्यमातून आणि ते मात्र माघारी परततोय तो म्हणजे साई आंबरे. मोठा धक्का बसलाय, धावसंख्या आपण बघतो 57 धावसंख्येवरती, इथे मात्र एक मोठा धक्का बसलाय. आता मात्र तुषारला इथे मात्र नक्कीच हॅट्रिकचा चान्स असेल. नवीन आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय, मयांक पवार आपल्याला पाहायला मिळतोय, देखील एक चांगला यंग खेळाडू आहे, परंतु आता मात्र संघ कुठे अडचणीत सापडला गेलाय, परंतु तुषार याचं कौतुक करावं लागेल. नक्कीच बॅक टू बॅक 2 विकेट आपल्याला पाहायला मिळतात, आपल्या संघाला घेऊन दिलेत 2 विकेट, इथे मात्र 2 मोहरे गारद केलेत. आता मात्र हॅट्रिकचा चान्स असेल तुषार यांच्या माध्यमातून. बघूयात हॅट्रिक होते का, या स्पर्धेची पहिली हॅट्रिक होते का, हे मात्र बघण्यासारखं असेल. या पर्वामधली आपण बघतोय BPL 2025चा थरार प्रथम दिवस, पहिला दिवस आहे. या दिवसातला 4था सामना आपल्या भेटीला येतोय, बघूयात काय घडतंय. नेक्स्ट बॉल, तिसरा चेंडू असेल, सामना करेल नवीन फलंदाज मयांक. चांगला चेंडू आहे, इथे मात्र उडवायचा होता, परंतु या वेळेला मात्र पंचांच्या माध्यमातून वाईटचा इशारा येतोय. नक्कीच एक धाव नक्कीच मिळते अवंत रूपाने. धावसंख्या झाली 58 धावा, अजून देखील हॅट्रिकचा चान्स असेल तुषार यांना. बघूयात हॅट्रिक पूर्ण होते का. तिसरा चेंडू असेल, सामना करेल मयांक पवार, बघूयात काय होतंय. पंचांना पार केला, चेंडू फेकला गेलाय, इथे मात्र मोठा फटका लगावला गेलाय, झेलचा प्रयत्न होईल का, परंतु एक चांगली आपल्याला फिल्डिंग पाहायला मिळते साईंच्या माध्यमातून. फेकी केली आहे, फेकी करेपर्यंत 2 धावा इथे चोरीला गेल्या आहेत. नक्कीच एक चांगला फटका होता, परंतु इथे तितकीच ताकद नव्हती आणि त्यामुळे इथे मात्र नक्कीच 2च धावा मिळत आहेत. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या झाली आहे 60 धावा, 60. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. नेक्स्ट बॉल असेल, तुषार साळके यांच्या माध्यमातून सामना करेल मयांक पवार. उपस्थित आपल्याला पाहायला मिळतोय या गावचा. चांगला चेंडू आहे, चांगला फटका देखील पाहायला मिळतोय आणि इथे मात्र चेंडूला पाठवून दिलाय 4 धावांसाठी. मयांकच्या माध्यमातून येणारा हा पहिला आपल्याला चौकार पाहायला मिळतोय या षटकामधला. नक्कीच एक पाहायला गेलं तर या 4 धावांची संघाची धावसंख्या 64 धावांवरती पोहोचताना पाहायला मिळते. अजून देखील या षटकामधले मला वाटतं 2 चेंडूंचा खेळ बाकी असताना पाहायला मिळेल. बघूया तुषार साळके कमबॅक करतोय का. जसं की पाहायला गेलं तर पहिल्या 2 चेंडूवरती चांगली कमाल केली, परंतु आता मात्र कुठेतरी या वेळेला लाईन भरकटताना पाहायला मिळतोय गोलंदाज. आता मात्र अंतिमच्या 2 चेंडूंचा आपल्याला खेळ बाकी असताना पाहायला मिळतोय. बघूयात काय होतंय. मयांक पवार आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. चेंडू पिकला गेलाय, चांगला चेंडू आहे, इथे मात्र मोठा फटका लगावलाय. बघूयात झेल होतोय का. साहिल इथे मात्र झेल ड्रॉप केलाय आणि त्यानंतर काय तर इथे मात्र झेलचा प्रयत्न केला, परंतु झेल ड्रॉप झाला आणि चेंडूला पाठवून दिलं 6 धावांसाठी. मयांक पवार ब्रँडेड फटका 6 धावा. या 6 धावांची संघाची धावसंख्या 6 ने पुढे सरसावली आहे, जाऊन पोहोचली ती म्हणजेच 70 या धावसंख्येवरती. मित्रांनो, साहिल शिंदेकडून अजूनपर्यंत कोणती चूक झाली नव्हती, परंतु आता मात्र खूप मोठी चूक केली आहे. नामुन्ना ऐसी गलती दोबारा मत करना. पुन्हा एकदा पाहिल्या गेलं तर धावसंख्या झाली 70 धावा. आतापर्यंतचा हायेस्ट स्कोर आपल्याला पाहायला मिळतो आजच्या दिवसामधला. पुन्हा एकदा पाहिल्या गेलं तर मयांक पवारने एक चांगले कमबॅक करून दिले आपल्या संघाला. नक्कीच पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. अंतिम चेंडू असेल, चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू आहे, इथे मात्र पुन्हा एकदा मोठा फटका लगावला गेलाय. एक धाव मिळते आहे. साईने चेंडू अडवला, चेंडू फेकलाय, तोपर्यंत मला वाटतं 2 धाव मिळत आहेत आणि इथे मात्र 2 धाव मिळाल्या. 3रा धावाचा प्रयत्न केला गेलाय, 3 धावा मिळत आहेत की काय. 3 धावा मिळाल्यात आणि मला वाटतं 4थ्या धावाची प्रयत्न होता, परंतु 3च धावा मिळत आहेत. खूपच खराब इथे मात्र फिल्डिंग पाहायला मिळाली या संघाची. त्या दरम्यान पाहायला गेलं तर 3 धावा मिळाल्यात आणि या 3 धावांची संघाची धावसंख्या 3 ने पुढे आपल्याला नक्कीच वाढताना पाहायला मिळाली. धावसंख्या झाली या पहिल्या इनिंगच्या अखेरीस 5 षटकांच्या अखेरीस 73 धावा. सूचना आहे या ते मात्र डोंगर लसला गेलाय आणि 74 धावांचे ते आपल्याला आव्हान पाहायला मिळतंय. पुन्हा एकदा आपण बघतोय मित्रांनो, श्रीराम भाटकरकोंड आयोजित भाटकरकोंड प्रीमियर लीग 2025 हा थर आपल्या भेटीला येतोय. मित्रांनो, आपण बघतोय पहिला दिवस आहे या स्पर्धेचा. एक मोठी स्पर्धा, एक चांगलं आयोजन, चांगलं नियोजन आपल्याला पाहायला मिळतंय या स्पर्धेच्या माध्यमातून. श्रीराम भाटकरकोंड यांच्या माध्यमातून एक चांगलं आयोजन पाहायला मिळालं. पंचक्रोशीची आपण ही लीग बघतोय मित्रांनो. नक्कीच सर्व मोठमोठे खेळाडू आपल्याला या स्पर्धेच्या अंतर्गत पाहायला मिळत आहेत. या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच अशी एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येते. भाटकरकोंड प्रीमियर लीग 2025 पर्व 3रं. ही 3ऱ्या पर्वामध्ये स्पर्धा येऊन पोहोचली आहे. अजून देखील खूप आपल्याला
पर्व खेळायची आहेत या स्पर्धेची. हे तिसरं पर्व आहे आणि पुन्हा एकदा आम्ही आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं, सर्व क्रिकेट प्रेमींचं, सर्व संघांचं, सर्व संघ मालकांचं, सर्व खेळाडूंचं मी या भव्य दिव्य क्रीडांगणावरती स्वागत करतो कमिटीतर्फे. आणि त्याचप्रमाणे ही जी स्पर्धा घर बसल्या लाईव्ह देखील बघतायत त्यांचं देखील मी ते मनपूर्वक स्वागत करतोय. पुन्हा एकदा विनंती असेल की मित्रांनो आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. चला संघर्ष संघ आपल्याला विनंती असेल की आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. अजून देखील आपल्याला सामने खेळवायचे आहेत. या मॅच नंतर लगेचच 10 मिनिटासाठी लंच ब्रेक असेल व त्यानंतर आपण नंतरचा थरार बघणार आहोत. त्याच दरम्यान मी विनंती करतो या नंतरचा सामना असेल त्या सामन्यातील संघनायक आपल्याला विनंती आहे टॉससाठी यायचं आहे. दोन्ही संघनायक RV11 वर्सेस भाऊ 11 संघनायक आपण इथे यायचं आहे आणि नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. आणि यानंतरच्या यानंतर 10 मिनिटाचा लंच ब्रेक असणार आहे. त्यानंतर आपण लगेच थरारकडे वळणार आहोत. परंतु आता आपण पुन्हा एकदा वळणार आहोत या चालू सामन्याकडे, जिथे मात्र पाहिल्या गेल्यात तर 73 धावा इथे मात्र जमवल्या गेल्यात आणि 74 धावांचं इथे आपल्याला टोटल टार्गेट पाहायला मिळत आहे. नक्कीच पुन्हा एकदा विनंती करतो की आपण लगेचच फिल्डिंग लावून घ्यायची आहे. नक्कीच पाहिल्या गेलं तर मित्रांनो आपण बघतोय संघर्ष युवा प्रतिष्ठान वर्सेस अमित स्पोर्ट्स ठीक आहे चाळकेवाडी हा संघ इथे आपल्याला आपापसामध्ये लढताना पाहायला मिळतोय. नक्कीच या मॅचसाठी आपण ही जी स्पर्धा आपण घरबसल्या देखील बघतोय tenniscricket.in माध्यमातून त्यांचं देखील मी सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत करतोय. नक्कीच या मॅचसाठी जे आम्हाला पंच म्हणून लाभले ते मेन पंच आहेत सूरज चव्हाण, स्क्वेअर लेग पंच आहेत सुहास भाटकर. त्याचप्रमाणे आपण जो आवाज ऐकतोय, जो सुमधुर आवाज ऐकतोय, DJ मास्टर आहेत आशिष मोहिते, आदेश मोहिते, माऊली साऊंडचे मालक, त्यांचं देखील मी इथे मात्र भव्य दिव्य स्वागत करतोय. आणि पुन्हा एकदा बोलणार आहोत या चालू सामन्याकडे. बघूयात काय घडतंय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. नक्कीच पाहायला गेलं तर या मॅचसाठी या स्पर्धेसाठी जे आम्हाला समालोचक लाभले होते म्हणजेच हिंदी समालोचक शानिबजी दाऊद सर यांचं देखील मी स्वागत करतो. पुन्हा एकदा बोलणार आहोत चालू सामन्याकडे. चला दोन्ही संघ नायक आपण याचे टॉससाठी कमेंट्री बॉक्स जवळ भाऊ 11 संघ नायक व त्याचप्रमाणे RV11 संघ नायक आपल्याला विनंती असेल की आपण टॉससाठी यायचं आहे. हाफिज आणि मला वाटतं सुशांत येतोय नवीन फलंदाज सलामीर आपल्याला पाहायला मिळतात. हाफिज हुशे आणि सुशांत जाधव आपल्याला पाहायला मिळतील सलामीवीर म्हणून. परंतु त्यांना इथे मात्र मोठा विक्रम करावा लागेल. हा जर का तो सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला 74 धावांचं टोटल टार्गेट आपल्याला पाहायला मिळते ते तुम्हाला पार करावं लागेल. नक्कीच मी पाहायला गेलं तर षटक क्रमांक पहिला घेऊन दाखल झाला गोलंदाज सिद्धांत पवार उर्फ बावा आपल्याला इथे मात्र दाखल होताना पाहायला मिळतो. षटक क्रमांक पहिला घेऊन दाखल झालाय. बघत काय घडतंय. नक्कीच पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं मी भव्य दिव्य क्रीडांगणावरून स्वागत करतोय. पुन्हा एकदा बोलणार आहोत या चालू सामन्याकडे. बघत काय घडतंय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आपण बघतोय BPL चा थरार भाटकर कोड प्रीमियर लीग 2025 चा थरार पर्व तिसरा. पंचांचा मॅच स्टार्टचा इशारा येतोय. मेन पंच सूरज चव्हाण, स्क्वेअर लेग पंच आपण बघतोय सुहास भाटकर यांच्या माध्यमातून. पहिला चेंडू असेल बावा यांचा, चेंडू फेकला जातोय, चेंडू फेकला गेला. इथे मात्र पहिला गेला तर फटका खेळायचा होता परंतु मला वाटतं इथे पंच आमच्याकडे वळतायत म्हणजेच काहीतरी इथे मात्र पहिल्या चेंडूवरती पंचांनी दंडित केलंय म्हणजेच काहीतरी इथे मात्र वाईटचा इशारा येतोय. वाईटच्या माध्यमातून एक धाव मिळते. धावसंख्या इथे मात्र एक आपल्याला पाहायला मिळते. धाव फलक खोललं जात आहे, खातं ओपन झालंय. पुन्हा एकदा चेंडू फेकला गेलाय, स्लोवर होता त्याला उडवलाय, चांगला फटका खेचला गेलाय. बघूयात काय होतंय. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती चेंडूला पाठवून दिलाय सीमा रेषा पार, चेंडू परार, षटकार. वारे माझ्या भावा लगावलायच 6 धावा आणि या 6 धावांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या आपण बघतोय 7 धावा. नक्की जर का विचार केला तर हा फटका चांगला होताच परंतु कोणाला लगावलाय हे मात्र बघण्यासारखं असेल तो म्हणजे सिद्धांत पवार या पंचकृषीतला एक नामवंत असा खेळाडू. त्याच्या विरुद्ध हा खेळलेला फटका आपल्याला चांगला पाहायला मिळालाय. धावसंख्या आतापर्यंत 7 धावा आपल्याला पाहायला मिळतात. पुन्हा एकदा सिद्धांत पवार कमबॅक करतो का हे देखील बघण्यासारखं असेल मित्रांनो. 74 धावांचा पाठला कसा करायचा आहे तर असा करायचा आहे. नक्कीच पहिला चेंडू मात्र फेकला गेला, त्या चेंडूवरती षटकार लगावला गेलाय. आता दुसरा चेंडू असेल. बघत काय करताय. हाफिज हुशे संघाचा आयकॉन खेळाडू आहे. कशा प्रकारे इथे मात्र कामगिरी करतो आपल्या संघासाठी बघण्यासारखं असेल. नेक्स्ट बॉल, चेंडू फेकला गेलाय. दुसरा चेंडू आहे, हॅलीवूड उडवला गेलाय. इथे मात्र साई आंबरेने झेल पकडलाय. इथे मात्र तू जर शेर असतील तर मी 1.25 शेर आहे हे दाखवून दिलंय सिद्धांत याने. नक्कीच मित्रांनो पाहायला गेलं तर या चेंडूवरती कमबॅक केलं जात आहे सिद्धांतच्या माध्यमातून. मित्रांनो आधीच बोलवते एक चांगला खेळाडू आहे परंतु आता मात्र या वेळेला मात्र खेळ संपलाय तो म्हणजे हाफिज यांच्या पारीचा. गो टू DJ.
आता मात्र नवीन आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय, त्याचं नाव असेल साहिल कलिया आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच पाहायला गेला तर आतापर्यंत 7 धावा जरूर फलकावत लागले, परंतु एक मोठा इथे मात्र धक्का देखील लागताना पाहायला मिळतोय. बॅक टू द पवेलियन हाफिज हुशिया. आता मात्र पाहायला गेलं तर नवीन आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय, तो मात्र स्ट्राईक वरती असेल साहिल कलिये मॅन फ्रॉम काजरघाटी आपल्याला पाहायला मिळतोय, परंतु समोर असेल एक धडकेबाज आपल्याला गोलंदाज पाहायला मिळतोय, एक ऑलराऊंडर खेळाडू सिद्धांत पवार उर्फ बाबा या संघाचा आयकॉन खेळाडू आहे, स्वतः संघनायक आहे आपल्याला पाहायला मिळतोय. बॉलिंग ट्रॅकवरती आतापर्यंत पाहायला गेलं तर 7 धावा मिळाल्यात, एक गडी इथे मात्र गमावला देखील गेलाय. तर पुन्हा एकदा चांगला बॅटल असेल सिद्धांत वर्सेस साहिल आपण बघतोय. बघूयात काय होतंय. तिसरा चेंडू असेल, धावाला सुरुवात केली, ओव्हर द विकेटचा मारा आहे, चेंडू फेकला गेलाय, स्लोवर होता, त्याला ओळखलाय, इथे मात्र या वेळेला मात्र फसवलं जाते. मित्रांनो बोटांची जादू आपल्याला चेंडूवरती पाहायला मिळते आहे सिद्धांत पवारच्या माध्यमातून. इथे मात्र निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय, धावसंख्या 7 धावा. नक्कीच पाहिला गेलं तर सिद्धांत पवार एक चांगला गोलंदाज आहे, वारंवार फिरकी करतोय. आता पुन्हा एकदा चौथा चेंडू असेल, धावाला सुरुवात केली आहे, ओव्हर द विकेटचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय, पुन्हा एकदा फिरवलाय, पुन्हा एकदा इथे मात्र झेलचा खतरा होऊ शकतो. बघूयात काय होतंय. मला वाटतं इथे साहिलने आपलं दमखम दाखवलंय, म्हणजेच काय तर साहिलच्या बॅटमध्ये येणारा पहिला मोठा आपल्याला षटकार पाहायला मिळतोय. 6 धावाने धावसंख्या झाली ती, म्हणजेच 13 धावा. साहिल कलिये नक्कीच दाखवून देतोय मी संघाचा चांगला खेळाडू का आहे याचं उत्तर आपल्याला पाहायला मिळतंय साहिलच्या बॅटमधून. जर का तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला असेच मोठमोठे फटके इथे मात्र खेळावे लागणार आहेत, कारण की मोठं धावसंख्या आपल्याला उभारायची आहे. 73 धावा जमवल्या गेल्यात आणि 74 धावांचं आपल्याला टोटल टार्गेट पाहायला मिळत आहे. त्याचा पाठलाग नक्की चांगला इथं होताना पाहायला मिळतोय साहिल कलिये. बघूयात काय होतंय. नेक्स्ट बॉल असेल सिद्धांत पवार वरती, इथे मात्र 2 आक्रमक हल्ले आपल्याला पाहायला मिळाले होते. आता पुन्हा एकदा सिद्धांत पवार बघूयात कमबॅक करतोय का. चेंडू फेकला जातोय, चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू इथे मात्र हलक्यात घेऊन गेलाय, पुश केलं जातंय, डक केलं जातंय आणि इथे मात्र एक धाव नक्कीच मिळते. एका धावेच्या माध्यमातून धावसंख्या 1 ने पुढे आपल्याला नक्कीच पुढे वाढताना पाहायला मिळेल. धावसंख्या झाली आहे 14 धावा. नक्कीच जर का विचार केला अजून देखील या षटकामधल्या अखेरचा एक चेंडू आपल्याला बाकी असताना पाहायला मिळेल. धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 14 धावा. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. सुशांत जाधव आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. आतापर्यंत पाहिलं गेलं तर 2 मोठे फटके जरूर आलेत, परंतु एक मोठा गडी इथे मात्र गारद केला जातोय. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. नेक्स्ट बॉल, चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू इथे मात्र खूपच खराब चेंडू आहे, अति उसळी घेतली या चेंडूने आणि इथे मात्र पंचाने लगेच दंडित केलंय, म्हणजेच काहीतरी इथे मात्र वाईटचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय, पंचाने मात्र आपल्याला पाहायला मिळतोय आणि एक धाव मिळते. धावसंख्या झाली आहे 15 धावा. अजून देखील पाहायला गेलं तर अंतिमचा एक चेंडू आपल्याला बाकी असताना पाहायला मिळेल. सुशांत जाधव आणि आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळतोय. चेंडू फेकला जातोय, चांगला चेंडू इथे मात्र हलक्यातून घेऊन काढलाय. नक्कीच इथे मात्र चेंडू ट्रॅव्हल झाल्या थर्डमॅनच्या दिशेने, तंत्रमॅन एक धाव मिळते. साहिलने इथे मात्र चांगला कॉलिंग दिलाय, सुशांत याला तिथे थांबवून ठेवलंय आणि फक्त एकच धाव मिळते अंतिम चेंडूवरती आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 1 गडी बाद 16 धावा. म्हणजेच काय तर आता मात्र येणारे चेंडू बाकी असतील ते म्हणजेच 24 आणि विजयासाठी मला वाटतं 58 धावांची गरज असेल. मित्रांनो अजून देखील सामना संपला नाहीये, कारण की पाहायला गेलं तर 24 चेंडू आणि 58 धावांची ते आपल्याला आवश्यकता जरूर पाहायला मिळते. दोन्ही संघ आपल्याला ताकदवर पाहायला मिळत आहेत. जर का विचार केलं तर संघर्ष प्रतिष्ठान संघ हा देखील ताकदवर आहे, त्याचप्रमाणे अमित स्पोर्ट्स हा संघ देखील ताकदवर आपल्याला पाहायला मिळतोय. आतापर्यंत पाहिलं गेलं तर षटक क्रमांक पहिला या वेळेला समाप्त झालाय. पहिल्या षटकाच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 16 धावा, 1 गडी बाद 16. पुन्हा एकदा बघूयात नेक्स्ट ओव्हर असेल. या वेळेला आपण बघतोय नवीन आपल्याला बॉलर पाहायला मिळतोय, जो मात्र दाखल झाला बॉलिंग ट्रॅक वरती. गणेश भाटकर आपल्याला पाहायला मिळतोय नवीन गोलंदाज. बघूयात काय होतंय. सुशांत जाधव हा एक आपल्याला अनुभवी असणारा खेळाडू पाहायला मिळतो, परंतु बघूयात या मॅच मध्ये तो आपल्याला अनुभव दाखवतोय का हे मात्र बघण्यासारखं असेल. पुन्हा एकदा पहिला चेंडू असेल, पंचांना पार केलाय, चेंडू फेकला गेला, इथे मात्र यॉर्कर होता, इथे मात्र दांडी 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 गुल, इथे मात्र माघारी परतावं लागेल या वेळेला. नक्कीच इथे मात्र चांगला चेंडू फेकला गेला, यॉर्कर होता, ब्लॉक हॉल केला गेला आणि इथे मात्र यश त्यांचा वेध घेतला गेला चेंडूच्या माध्यमातून आणि इथे मात्र माघारी परतवलंय. या वेळेला धावसंख्या तिथेच थांबली 16 धावसंख्येवरती. मोठा आदरा बसतोय. तदरम्यान आपल्याला पाहायला गेलं तर नवीन आपल्याला बॅटर पाहायला मिळेल, जो मात्र संघाचा आयकॉन खेळाडू आहे अनिकेत पवारला इथे मात्र दाखल केलं जात आहे. नक्कीच पाहायला गेलं तर एक मोठं इथे मात्र आव्हान आहे, परंतु त्याचा पाठलाग करत असताना आतापर्यंत नक्कीच मात्र वर्चस्व ठरलाय, तो म्हणजे संघ असेल संघर्ष हा संघ. नक्कीच पाहायला गेलं तर 2 मोठे इथे मात्र गडी गारद केले गेलेत. प्रथमतः पाहिलं गेलं तर हाफिजला माघारी परतवलं आणि आता मात्र पाहिलं गेलं तर सुशांतला इथे मात्र माघारी परतावं लागतंय. आता बघूयात काय होतंय. गणेश भाटकर हा देखील एक नामवंत आपल्याला खेळाडू पाहायला मिळतो, या गावचा खेळाडू आहे. नक्कीच तिथे मात्र चांगली कामगिरी करताना पाहायला मिळतोय, वारंवार चांगली कामगिरी करतोय, बॅटिंग करतोय, बॉलिंग करतोय. या स्पर्धेमध्ये जर का विचार केला तर
चांगली फटकेबाजी केली आतापर्यंत या पहिल्या सामन्यामध्ये पाहायला गेलं तर 4 षटकार लगावले गेले होते, परंतु आता मात्र या बॉलिंगमध्ये देखील कमाल करताना पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडू मात्र फेकला गेला आणि ते मात्र त्रिफळाचीत केला जातोय. पुन्हा एकदा आता मात्र चांगला बॅटल असेल, बघूयात काय घडतंय. गणेश भाटकर वर्सेस आयकॉन खेळाडू अनिकेत पवार. चांगलं बॅटल आहे मित्रांनो, बघण्यासारखं असेल. बघूयात काय होतंय. दुसरा चेंडू आपल्याला पाहायला मिळतोय षटकामधला. आपण बघतो षटक क्रमांक दुसरं चालू असताना पाहायला मिळतंय. या सामन्याच्या माध्यमातून आपण बघतोय दुसऱ्यांचा खेळ चालू असताना पाहायला मिळेल. बघूयात काय घडतंय. नेक्स्ट बॉल दुसरा चेंडू असेल, चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू आहे, इथे मात्र वारंवार बीट करण्याचा प्रयत्न केला जातोय. नक्कीच मला वाटतं लगातारचा येणारा दुसरा आपल्याला निर्धाव चेंडू पाहायला मिळतोय गणेश यांच्या माध्यमातून. धावसंख्या तिथेच थांबली ती म्हणजे 16 धावसंख्येवरती, 2 गडी बाद 16 धावा. नक्कीच जर का विचार केला तर अनिकेत पवार कुठेतरी निराश असेल, कारण की पाहायला गेलं तर मागच्या मॅचमध्ये त्याची बॅट पूर्णपणे शांत राहिली आहे. आता मात्र त्याला कमबॅक करावं लागेल आपल्या संघासाठी. पुन्हा एकदा बघूयात काय घडतंय. गणेश भाटकर नेक्स्ट बॉल सामना करेल यावेळेला अनिकेत पवार. चेंडू फेकला गेला, इथे मात्र पुन्हा एकदा यॉर्कर होता, त्याला खोदून काढलाय. नक्कीच सन्मान दिला जातोय गणेश याच्या चेंडूवरती. नक्कीच जर का गणेशच्या बाबतीत जर का विचार केला तर मागच्या मॅचमध्ये त्याने इथे मात्र लगातार 4 चेंडू निर्धाव फेकले गेले होते. असा गणेश आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळतोय. तो मात्र अजून देखील चांगली बॉलिंग करताना आपल्याला पाहायला मिळेल. आता मात्र सामना करतोय तो म्हणजेच साहिल कलिये. नॉन स्ट्राईकवरती आपण बघतोय आयकॉन खेळाडू अनिकेत पवार. परंतु मित्रांनो टार्गेट खूप मोठं आहे, तुम्हाला मोठे मोठे फटके इथे मात्र सजवायला लागणार आहेत. बघूयात काय होतंय. नेक्स्ट बॉल इथे मात्र फेस करेल साहिल कले, ज्याने मात्र 1 षटकार लगावला. या पारीमध्ये धावसंख्या झाली ती म्हणजेच 17 धावा. बघूयात काय होतंय. चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू, इथे मात्र मोठा फटका लगावलाय साहिलच्या बॅट मधून. बघूयात काय होतंय. मोठा फटका येतोय, चेंडूला पाठवून दिलाय 6 धावांसाठी. पंचांनी दोन्ही हात आकाशाकडे फिरकावलेत, म्हणजेच काय तर 6 धावांचा इशारा आम्हाला पोहोचताना पाहायला मिळतोय. धावसंख्या झाली 6 धावांनिशी 23 धावा 23. नक्कीच एक मोठा फटका खेळला गेला. साहिल एक मोठं नाव आहे, नक्कीच एक स्टार खेळाडू आहे काजरडी संघाचा, इथे मात्र दाखवून देतोय. आता मात्र धावसंख्या झाली 23 धावा. पुन्हा एकदा बघूयात काय होतं. या वेळेला गणेश भाटकर कुठेतरी दबावाखाली असताना पाहायला मिळेल, कारण की नक्कीच एक चांगला फटका खेळला होता साहिलच्या माध्यमातून. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल असेल साहिल कलिये. मोठा फटका येतोय का बघण्यासारखं असेल. चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू आहे, मोठा फटका लगावलाय. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. या वेळेला मात्र झेल खाली मयांक येतोय आणि ते मात्र पूर्णपणे झेल कंप्लीट केलाय आणि कंप्लीट केला जाईल झेल आणि समाप्त झाला इथे मात्र साहिल कलिये यांच्या पारीचा खेळ. बॅक टू द पवेलियन साहिल कलिये. मोठा धक्का आपल्याला पाहायला मिळतोय. तुम्ही बघू शकता ॲक्शन रिप्लेमध्ये इथे मात्र फटका जरूर फसला होता झेल खाली. इथे मात्र खूप चेंडू खूप काळ वरती राहिलाय, परंतु इथे मात्र चांगला झेल आपल्याला पाहायला मिळतोय मयांकच्या माध्यमातून. आणि इथे मात्र माघारी परतवलंय ते म्हणजे साहिल याला डीजे. नक्कीच आता पाहायला गेलं तर आपल्या बॅटर पाहायला मिळतोय साहिल पावसकरला याच्यामध्ये दाखल केलं जात आहे. बघूयात कशा प्रकारे इथे मात्र सामना करतोय साहिल पावसकर. आता मात्र पाहायला गेलं तर आपला संघ कुठेतरी अडचणीमध्ये सापडला आहे, परंतु आता मात्र पूर्णपणे जबाबदारी आहे ती म्हणजेच अनिकेत यांच्या खांद्यावरती. बघूयात काय घडतंय. गणेश भाटकर आपला अनुभव आपल्याला दाखवताना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा बघूयात कशा प्रकारे इथे मात्र बॉलिंग इथे मात्र केली जाईल, हे मात्र बघण्यासारखं असेल. सामना करेल पुन्हा एकदा साहिल पावसकर. बघूयात काय होतंय. मोठा फटका येतोय का, चेंडू फेकला गेला, इथे मात्र मोठा फटका खेळायचा होता. पुन्हा एकदा चेंडू फसलाय, फटका फसलाय आणि इथे मात्र झेल देखील ड्रॉप झालाय. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडायचा प्रयत्न केला गेला, परंतु गणेश यांनी इथे मात्र झेल ड्रॉप केलाय. त्या दरम्यान षटक क्रमांक या वेळेला षटक क्रमांक दुसरे इथे मात्र समाप्त झाले. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली ती म्हणजेच 23 धावा. अजून देखील विजयासाठी 18 चेंडू आणि 51 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. 18 चेंडू आणि 51 धावा. कोणता संघ जिंकेल नक्कीच मात्र आपल्याला येणाऱ्या काळामध्ये लगेच समजणार आहे. नक्कीच एक रोमांचकारक सामना आपल्याला पाहायला मिळतोय, भेटीला येतोय. जसं की पाहायला गेलं तर मित्रांनो आपण बघतोय संघर्ष युवा प्रतिष्ठान वर्सेस अमित स्पोर्ट्स टिके चाळकेवाडी हा संघ आपल्याला इथे मात्र भिडताना पाहायला मिळतोय. आतापर्यंत पाहिलं गेलं तर 2 षटकं इथे मात्र संपले. 2 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली 3 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 23 धावा. म्हणजेच काय तर आता मात्र येणारे चेंडू बाकी असेल ते म्हणजेच 18 चेंडू आणि विजयासाठी 51 धावांची आपल्याला आवश्यकता पाहायला मिळते आहे. बघूयात कशा प्रकारे इथे आपल्याला सामना पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा आलेल्या सर्व क्रिकेटर्सचं स्वागत करतो भव्य क्रीडांगणावरून. नक्कीच एक मोठी स्पर्धा आपण बघतो मित्रांनो. भाटकर गोल्ड प्रीमियर लीग BPLचा थरार 2025 पर्व
तिसरा आपण बघतोय, आजमावतोय, ऐकतोय. पुन्हा एकदा बनणार आहोत सामन्यामध्ये. बघूयात काय घडतंय. षटक क्रमांक 34 घेऊन येतो म्हणजेच गोलंदाज सिद्धांत पवार आपल्याला पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 30 आपल्याला चालू होताना पाहायला मिळत आहे. सिद्धांत पवार या संघाचा आयकॉन खेळाडू, नक्कीच त्याच्याकडे खूप साऱ्या क्षमता आहेत, व्हेरियन्स आहेत. बघूयात काय होतंय. पहिला चेंडू असेल, 18 चेंडू 51 धावा. चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू आहे. इथे मात्र बीट करायचा प्रयत्न केला गेला, परंतु पंचांचा इशारा येतोय की हा चेंडू इथे मात्र वाईट आहे. म्हणजेच काय, इथे मात्र अवंतन एक धाव मिळते आहे. धावसंख्या 1 ने पुढे आपल्याला नक्कीच पुढे वाढताना पाहायला मिळेल. धावसंख्या झाली ती म्हणजे 24 धावा. पुन्हा एकदा 18 चेंडू आणि 50 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळेल. पहिला चेंडू असेल, चांगला चेंडू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा यावेळेला बीट केलं जात आहे. या वेळेला मात्र पूर्णपणे एलबी यावेळेला नक्कीच पाहायला गेलं तर लेग बायच्या रूपाने इथे एक धाव मिळते. एक धावेच्या माध्यमातून धावसंख्या दिली म्हणजेच 25 धावा. आता मात्र स्ट्राईक वरती आलाय साहिल पावसकर. देखील एक मोठा फलंदाज आहे, परंतु त्याची क्षमता आपल्याला आता मात्र बघावी लागेल, कारण की पाहायला गेलं तर खूप मोठं समीकरण अजून देखील आपल्याला पाहायला मिळत आहे. विजयासाठी अजून देखील 49 धावांची आपल्याला आवश्यकता पाहायला मिळते आहे. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल, सिद्धांत पवार, चांगला चेंडू आहे, मोठा फटका लगावला गेलाय. बघूयात काय होत आहे. चेंडूला पाठवून दिलाय, चेंडू ट्रॅव्हल झालाय 6 धावांसाठी. साहिल पावसकरच्या बॅट मधून येणारा पहिला मोठा षटकार आपल्याला पाहायला मिळतोय. 6 धावांची धावसंख्या झाली ती म्हणजेच 31 धावा. नक्कीच दाखवून देतोय मी देखील एक चांगला खेळाडू आहे, याची छाप सोडताना आपल्याला पाहायला मिळतोय. तो म्हणजेच साहिल पावसकर हा खेळाडू. नक्कीच एक मोठा फटका लगवला गेला. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. सिद्धांत पवार, नेक्स्ट बॉल असेल यावेळेला. बघूयात काय होतंय. पंचांना पार केलाय, चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू आहे. इथे मात्र खराब आपल्याला चेंडू पाहायला मिळतोय. एक धाव नक्कीच मिळते आहे. मला वाटतं इथे पंच आमच्याकडे वळत आहेत, म्हणजेच काय तर वाईट +1 अशा एकूण 2 धावा मिळत आहेत. 2 धावांच्या माध्यमातून धावसंख्या 2 ने पुढे आपल्याला नक्कीच पुढे वाढताना पाहायला मिळेल. धावसंख्या झाली आहे 33 धावा. 3 गडी बाद 33 आपल्याला पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा सिद्धांत पवार, नेक्स्ट बॉल, चेंडू फेकला गेला. इथे मात्र यॉर्कर होता, त्याला खोदून काढायचा प्रयत्न केला गेला. अनिकेतच्या माध्यमातून इथे मात्र धोक्याची घंटा नॉन स्ट्राईकला होती, परंतु इथे एकेरी धाव मिळते आहे. नक्कीच एक चांगला चेंडू फेकताना पाहायला मिळतोय. या संघाचा आयकॉन खेळाडू सिद्धांत पवार, ज्याच्याकडे खूप सारी क्षमता आहे, व्हेरियन्स आहेत, चांगली बॉलिंग करतो आपल्या संघासाठी. अजूनपर्यंत खूप चांगल्या स्थितीमध्ये संघ आपल्याला पाहायला मिळतोय, तो म्हणजेच संघर्ष युवा प्रतिष्ठान संघ. तर पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. साहिल पावसकर ज्याने मात्र एक षटकार लगवला, तो मात्र आता आपल्याला स्ट्राईकवरती पाहायला मिळेल. बघूयात काय होत आहे. सिद्धांत पवार, नेक्स्ट बॉल असेल, पंचांना पार केलाय, चेंडू फेकला गेला, चांगला चेंडू आहे. इथे मात्र पुन्हा एकदा त्याच प्रकारे हा चेंडू फेकला गेला. ब्लॉक हार करण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय सिद्धांत पवारच्या माध्यमातून. इथे मात्र नक्कीच पाहायला गेलं तर अजून एक धाव मिळते आहे. धावसंख्या झाली आहे 35 धावा. अजून देखील या षटकामधल्या मला वाटतं 2 चेंडूंचा इथे मात्र खेळ बाकी असताना पाहायला मिळेल. आपण बघतो षटक क्रमांक 3 इथे मात्र चालू असताना पाहायला मिळत आहे. पुन्हा एकदा राऊंड विकेटचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या बघूयात इथे मात्र पाहायला गेलं तर पुन्हा एकदा बीट झालाय फलंदाज अनिकेत पवार. इथे मात्र पूर्णपणे शांत आपल्याला असताना पाहायला मिळतोय. नक्कीच वारंवार मोठे फटके लावायचा प्रयत्न करतो, परंतु नक्कीच सक्सेस ठरत नाहीये. नक्कीच पाहायला गेलं तरी ते मात्र फक्त आणि फक्त लेग बायच्या रूपाने एक धाव मिळते. धावसंख्या झाली आहे 36 धावा. अजून देखील षटक क्रमांक 3 मधल्या अखेरचा एक चेंडू आपल्याला बाकी असताना पाहायला मिळेल. सामना करेल साहिल पावसकर. बघूयात मोठा फटका येणं खूप गरजेचं राहील. बघूयात काय होतंय. चांगला चेंडू इथे मात्र हुक करायचा होता, परंतु या वेळेला मात्र पूर्णपणे फसवण्याचा प्रयत्न इथे केला जातोय. नक्कीच इथे मात्र बीट केला गेलं. दरम्यान षटक क्रमांक 3 इथे मात्र संपताचा इशारा आपल्याला पाहायला मिळतोय आणि 3 षटके इथे मात्र संपलेत आणि 3 षटकांच्या अखेरीस धावसंख्या झाली आहे 36 धावा. 36 लॉस ऑफ 3 विकेट्स. आता मात्र येणारे चेंडू बाकी असतील ते म्हणजेच 12 आणि विजयासाठी 38 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. 12 चेंडू आणि 38 धावा. कोणत्या बॉलरवरती विश्वास दाखवता येईल हे मात्र बघण्यासारखं असेल. बघूयात काय होतंय, काय घडतंय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. संपूर्ण जबाबदारी ही अनिकेतवरती असेल, अनिकेत आणि साहिलवरती असेल, कारण की हे 2 फलंदाज नक्कीच आपल्या संघाला विजय प्राप्त करून देऊ शकतात असे 2 खेळाडू आहेत. परंतु सामना आता मात्र येऊन ठेपलाय 12 चेंडू आणि 38 या धावसंख्येवरती. षटक क्रमांक 4 घेऊन दाखल झालाय गोलंदाज सूरज मयेकर उर्फ भोरे. आपल्याला बॉलिंग मार्कवरती पाहायला मिळेल. सामना करेल अनिकेत पवार आणि आपण बघतोय नॉन स्ट्राईक वरती असेल तर म्हणजे साहिल पावसकर ज्याने मात्र एक षटकार लगावला, परंतु अनिकेत खूप शांत आहे. परंतु आता मात्र अनिकेतला आपली छाप सोडावी लागेल, कारण की आपला संघ खूप पिछाडीवरती आहे. जर का तुम्हाला विजय प्राप्त करायचा असेल तर तुम्हाला मोठमोठे फटके इथे मात्र नक्कीच खेळावे लागणार आहेत. 12 चेंडू आणि 38 धावांची ते आपल्याला गरज पाहायला मिळते. मित्रांनो, पाहायला गेलं तर पुन्हा एकदा मी आलेल्या सर्व क्रिकेट रसिकांचं स्वागत करतोय भव्यदिव्य क्रीडांगणाच्या माध्यमातून. पुन्हा एकदा पहिला चेंडू असेल, सूरज, चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू आहे. इथे मात्र वारंवार बीट होतोय फलंदाज अनिकेत पवार. थोडासा आपल्या फॉर्मशी झगडताना पाहायला मिळतोय. नक्कीच पाहायला गेलं तर त्याला फॉर्ममध्ये येण्यासाठी एक चेंडू खूप पुरेसा आहे, परंतु इथे मात्र वारंवार बीट होताना पाहायला मिळतोय. एक धाव मिळते बायच्या रूपामध्ये. धावसंख्या झाली आहे 37 धावा.
आता मात्र 11 चेंडू आणि विजयासाठी मला वाटतं बघूयात काय होतंय. नेक्स्ट बॉल चेंडू फेकला गेलाय, चांगला चेंडू आहे. इथे मात्र फुल टॉस होता परंतु फुल टोल करता आला नाहीये. तर दरम्यान एक धाव इथे मात्र मिळते. नक्कीच मित्रांनो आता सिंगल्स वरती जर का तुम्ही जास्त फोकस दिला तर नक्कीच तुम्ही कुठेतरी माघारी राहू शकता. जर की पाहायला गेलं तर आता मात्र विजयासाठी 10 चेंडू आणि 36 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळेल. 10 चेंडू आणि विजयासाठी 36 धावांची आपल्याला आवश्यकता पाहायला मिळते. आता मात्र स्ट्राईक वरती असेल अनिकेत पवार. जर का तुम्हाला सामना जिंकायचा असेल तर तुम्हाला षटकार आणि चौकार आपल्याला नक्कीच ठोकावे लागणार आहेत. बघूयात काय करते सूरज मयेकर. नेक्स्ट बॉल असेल, सामना करेल अनिकेत पवार. संघाचा आयकॉन खेळाडू आहे. धावाला सुरुवात केली आहे. ओव्हर द विकेटचा मारा आपल्याला पाहायला मिळतोय. चांगला चेंडू आहे. इथे मात्र फटका प्रॉपर आहे परंतु इथे अलॉंग दी कार्पेटचा फटका आपल्याला पाहायला मिळतोय. एक धाव मिळते. गणेश भाटकरने हा चेंडू थ्रो केलाय. इथे मात्र थ्रो करेपर्यंत फेकी करेपर्यंत मला वाटतं इथे धावचीतचा प्रयत्न केला गेला होता परंतु मला वाटतं नक्कीच इथे मात्र कोणती धाव नाहीये आणि कोणताही खतरा नाही. सॉरी एक धाव मिळाली ना पंच, एक धाव मिळाली ना. नक्कीच इथे मात्र एक धाव मिळाली आणि दुसऱ्या धावच्या प्रयत्नामध्ये इथे मात्र माघारी परतना पाहायला मिळतोय. धावचीत झालाय फलंदाज अनिकेत पवार. बॅक टू द पवेलियन. धावसंख्या झाली आतापर्यंत 38 धावा. म्हणजेच काय तर आता मात्र येणारे चेंडू बाकी असतील 9 आणि विजयासाठी 35 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. 9 चेंडू आणि 35 धावा. सूरज मयेकर वरती इथे मात्र विश्वास दाखवला जातोय. नक्कीच सूरज मयेकर हे मात्र सिद्ध करून ठेवतोय की मित्र मी देखील एक चांगला गोलंदाज आहे. नक्कीच इथे मात्र पूर्णपणे जखडून ठेवायचा प्रयत्न केला गेला षटकामध्ये. भाऊ 11 संघ आपण आपला निर्णय आमच्यापर्यंत लवकरात लवकर पोहोचवायचा आहे. भाऊ 11 संघ आपण टॉस जिंकलाय तर आपण आपला निर्णय कळवायचा आहे. नवीन आपल्याला बॅटर पाहायला मिळतोय साई बोरकर. नक्कीच आपल्याला पाहायला मिळेल. येस नक्कीच प्रथमतः नाणेफेकीचा कौल जिंकून भाऊ 11 संघाने बॅटिंगचा निर्णय घेतलाय. नक्कीच धावसंख्या झाली आतापर्यंत 39 धावा. म्हणजेच काय तर 9 चेंडू आणि विजयासाठी 35 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. नवीन फलंदाज साई बोरकर आपल्याला नॉनस्ट्राईक वरती पाहायला मिळेल. बघूयात साहिल पावसकर दमखम दाखवतोय का, मोठे फटके लगावतोय का, बघण्यासारखं असेल. रोमांचकारक सामना आपल्या भेटीला येतोय मित्रांनो. आपण बघतोय BPL चा दरार भाटकर कोळ प्रीमियर लीग 2025. बघूयात काय घडतंय बिघडतंय मैदानाच्या आतमध्ये. नेक्स्ट बॉल असेल सूरज मयेकर. चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू इथे मात्र पाहायला गेलं तर या वेळेला मात्र नक्कीच एक चांगला चेंडू फेकला गेला. नक्कीच पाहायला गेलं सूरज मयेकर एक चांगला खेळाडू आहे, चांगला बॉलर आहे, दाखवून देतोय. आता मात्र विजयासाठी 8 चेंडू आणि 35 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते आहे. बघूयात काय करतंय सूरज मयेकर. एक मोठं नाव या पंचकृषीमध्ये आपल्याला पाहायला मिळते जो मात्र चांगली कमाल करतोय आपल्या या बॉलिंग मध्ये. पुन्हा एकदा साहिल पावसकर. बघूयात कशा प्रकारे मोठा फटका येतोय हे मात्र बघण्यासारखं असेल. चेंडू फेकला गेला, चांगला चेंडू आहे. इथे मात्र मोठा फटका लगावायचा प्रयत्न केलाय. इथे मात्र फटका प्रॉपर आहे. चेंडूला पाठवून दिलाय. काहू कॉर्नरच्या डोक्यावरून चेंडू ड्रायव्हर झालाय. सीमा रेषा पार. चेंडू फरार. षटकार. आणि या 6 धावांची संघाची धावसंख्या आपण बघतोय 45 धावा 45. म्हणजेच काय तर आता मात्र अजून देखील येणारे चेंडू बाकी असतील 7 आणि विजयासाठी मला वाटतं 7 चेंडू आणि 29 धावांची अजून देखील आपल्याला आवश्यकता पाहायला मिळेल. 7 चेंडू आणि 29 धावा. साहिल पावसकर कुठेतरी बघूयात काय होतंय. 7 चेंडू आणि 29 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळेल. बघूयात काय होतंय. साहिल पावसकरने आपल्या संघाला कुठेतरी चांगल्या स्थितीमध्ये आणून ठेवलंय. बघूयात काय होतंय. मोठा फटका येतोय का बघण्यासारखं असेल. चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू आहे. ब्लॉक हॉल होता, त्याला उडत प्रयत्न केला जातोय परंतु मला वाटतं इथे मात्र मिस फिल्डिंग झाली आहे. एक धाव मिळती आहे आणि मला वाटतं इथे फक्त आणि फक्त एकच धाव मिळती आहे. म्हणजेच काय तर दबाव दबाव आणि दबाव आपल्याला सर्व खेळाडूंवरती पाहायला मिळतोय. षटक क्रमांक 4 इथे मात्र संपलंय आणि 4 षटकांच्या अखेरी जर का विचार केला तर धावसंख्या झाली ती म्हणजेच 4 गडी बाद 46 धावा. म्हणजेच काय तर आता मात्र येणारे चेंडू बाकी असतील ते 6 आणि विजयासाठी 28 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. 6 चेंडू आणि 28 धावा. विश्वास दाखवला जातोय. नवीन आपल्याला बॉलर पाहायला मिळेल मयांक पवार वरती इथे मात्र विश्वास दाखवला जातोय. बघूयात कशा प्रकारे आता मात्र सामना पाहायला मिळतो. सर्व क्रिकेट रसिकांना एक रोमांचकारक आपल्याला सामना पाहायला मिळतोय. आता मात्र स्ट्राईक वरती असेल साहिल पावसकर ज्याने मात्र 2 षटकार लगावले आपल्या संघासाठी. बघूयात काय होतंय. मोठा इथे मात्र चमत्कार करतोय का, कारण की विजयासाठी 6 चेंडू आणि 28 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. मयांक पवार आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन गोलंदाज आपण बघतोय मयांक याला. बघूयात काय घडतंय. 6 चेंडू आणि 28 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. BPL चा थरार भाटकर प्रीमियर लीग 4था सामना आपल्याला आजच्या दिवसाला पाहायला मिळतोय. बघूयात काय घडतंय. 6 चेंडू आणि 28 धावा. चेंडू फेकला गेलाय.
चांगला चेंडू आहे इथे मात्र पहिल्या चेंडूवरती काय इथे मात्र चेंडूने यष्ट्यांचा वेध घेतलाय. चेंडू इथे मात्र त्रिपाळाची झाला तो म्हणजेच बॅक टू द पवेलियन होतोय. साहिल बावस्कर मोठा धक्का मोठा आदर आपल्याला पाहायला मिळतोय. धावसंख्या तिथेच थांबली ती म्हणजेच 46 या धावसंख्येवरती. आता मात्र येणारे चेंडू बाकी असतील ते म्हणजेच 5 आणि विजयासाठी मला वाटतं 28 धावांची आपल्याला आवश्यकता पाहायला मिळते. मयांक पवार वरती इथे मात्र विश्वास दाखवला गेला. तदनंतर काय तर इथे मात्र पहिल्याच चेंडूवरती नंतर माघारी परतवलाय. जो मात्र वेल सेट फलंदाज होता तो आता माघारी परतलाय. त्या दरम्यान आपल्याला नवीन बॅटर पाहायला मिळतोय. रणजितला इथे मात्र दाखल केलं जातंय. रणजित असेल नवीन फलंदाज. 5 चेंडू आणि 28 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते आहे. बघूयात मयांक पवार नक्कीच एक चांगलं नाव आहे या गावामधलं. वारंवार तो चांगली बॉलिंग करतो, चांगली फिल्डिंग करतो, चांगली बॅटिंग करतो. आता मात्र पूर्णपणे जबाबदारी असेल आपल्या बॉलिंगवरती. 5 चेंडू आणि 28 धावा इथे मात्र रोखावे लागणार आहेत. बघूयात काय होत आहे. नेक्स्ट बॉल इथे मात्र असेल, दुसरा चेंडू असेल. सामना करेल रणजित पिलणकर. चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू इथे मात्र भिरकवायचा होता परंतु या वेळेला मात्र पूर्णपणे शांत ठेवायचा प्रयत्न केला गेलाय. जखडून ठेवायचा प्रयत्न केला गेला. निर्धाव चेंडू सांगते आपल्याला पाहायला मिळते आहे. नक्कीच इथे मात्र कोणती धाव नाही, कोणताही खतरा नाही आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी 28 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळेल. बघूयात अजून देखील रणजित आपल्याला स्ट्राईक वरती पाहायला मिळेल. 4 चेंडू आणि 28 धावा. मोठा सामना रंगताना पाहायला मिळतोय. स्लोवर होता त्याला उडवला. इथे मात्र बघूया झेल होते का. झेल कधी येते गणेश भाटकरांनी इथे मात्र सोप्पा झेल पकडलाय आणि इथे मात्र माघारी परतवलाय. खेळ समाप्त केलाय तो म्हणजेच रणजित यांच्या पारींचा खेळ समाप्त झालाय आणि धावसंख्या तिथेच थांबली 46 या धावसंख्येवरती. आता मात्र येणारे 3 चेंडू बाकी असतील. 3 चेंडूवरती विजयासाठी 28 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळेल. नवीन फलंदाज आपण बघतोय सौरभ चाळकेला इथे मात्र दाखल केलं जात आहे. सौरभ चाळके इथे मात्र दाखल होते नवीन फलंदाज म्हणून परंतु आता मात्र खूप उशीर झालाय. 3 चेंडू आणि 28 धावांची ते आपल्याला गरज पाहायला मिळेल. बघत कशा प्रकारे इथे मात्र बॉलिंग करतो. एक चांगली बॉलिंग करतो. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले. त्या 3 चेंडूवरती 2 मोठे इथे मात्र गडी गारद केले गेलेत. एक निर्धाव चेंडू फेकला गेलाय. पुन्हा एकदा नेक्स्ट बॉल चौथा चेंडू असेल. चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू आहे. इथे मात्र वेगवान चेंडू पाहायला मिळालाय आणि त्या दरम्यान निर्धाव चेंडू सांगते आपल्याला पाहायला मिळाली आहे. आता मात्र अजून देखील या 2 चेंडूंचा खेळ आपल्याला बाकी असताना पाहायला मिळेल. अजूनपर्यंत एकही धाव आपल्याला खर्च करताना पाहायला मिळालेला नाहीये गोलंदाज. पुन्हा एकदा बघूयात काय होतंय. अंतिम 2 चेंडू आहेत. पंचना पार केला. चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू आहे. मोठा फटका लगावायचा प्रयत्न केला गेलाय. सूरज येतो भाईकर जेल खाली आणि इथे मात्र झेल ड्रॉप झालाय सूरज यांच्या माध्यमातून परंतु नक्कीच आता मात्र सामना इथे मात्र मला वाटतं 100% बघूयात काय होतंय. साई असेल फलंदाज. आता मात्र 1 चेंडू आणि 27 धावांची आपल्याला गरज पाहायला मिळते. आता मात्र औपचारिक बाकी असताना पाहायला मिळेल. बघूयात काय होतंय. अंतिम चेंडू आहे. चेंडू फेकला गेलाय. चांगला चेंडू आहे. पुन्हा एकदा त्रिफळाचित केला गेलाय. इथे मात्र ओव्हर हॅट्रिक केली जाते आहे मयंक यांच्या माध्यमातून. फक्त षटकामध्ये 1च धाव खर्च केली आहे आणि 3 गडी इथे मात्र गारद केले गेली आहेत आणि धावसंख्या नक्कीच इथे मात्र सामना विजय झालाय तो म्हणजेच संघर्ष युवा प्रतिष्ठान हा संघ इथे मात्र विजयी होतोय. नक्कीच हॅलो 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 या सामन्याचा जो सामनावीर ठरतो तो म्हणजेच मयांक पवार ठरतो या सामन्याचा सामनावीर. त्याने इथे यायचं आणि आपला सन्मान स्वीकारायचा. मयांक पवार ठरला या सामन्याचा सामनावीरचा मानकरी. मॅन ऑफ द मॅचचा मानकरी.